मंत्री मुश्रीफांना इचलकरंजी जनता माफ करणार नाही. इनामची निदर्शने. इचलकरंजी शहरासाठी 2020मध्ये मंजूर झालेल्या सोयीकोट पाणी योजनेची अद्याप अंमलबजावणी न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतोष निर्माण झाला आहे. त्यात 27 मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात मंत्री आशा मुश्रीफ यांनी सदर योजना फिजिबल नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या वक्तव्याच्या निषेधात इचलकरंजी नागरिक मंचने आज महात्मा गांधी पुतळा येथे जोरदार निदर्शन केले. पाणी आमच्या हक्काचे मंजूर योजनेत खो घालणाऱ्या मंत्र्यांचा धिक्कार असो. इचलकरंजी शहराच्या पाणी योजनेचा 13 वर्षापासून फुटबॉल करत असल्याबाबत तसेच शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याबाबत जोरदार घोषणाबाबी करण्यात आली. पर्याय नको सोयीकोट पाहिजे. तसेच मंजूर योजनेत खो घालणाऱ्या व भूमिका बदलणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफांना इचलकरंजीकर कधीच माफ करणार नाहीत. राजकीय हस्तक्षेपातून अधिकारी वर्गावर दबाव आणून नवनवीन मुद्दे उपस्थित करण्यात येत आहेत. सोयीकोट योजना योग्य नव्हती तर मुश्रीफांनी सुरुवातीलाच त्या काळात योजनेसाठी प्रयत्न का केले, तसेच पूर्वव्यवहारात अहवाल का दिला. 21/2/2024च्या जिल्हाधिकारी यांच्या अहवालात सगळे मुद्दे इचलकरंजी शहराच्या बाजूने असताना नदीकाठच्या गावांच्या सूचना व हरकती फेटाळल्या असून तसेच शासकीय अधिकारी कोणाच्या दबावात भूमिका बदलतात त्याची गोडमंगल काय असाही प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. 15 तारखेच्या बैठकीत सोयीकोट योजना अंमलबजावणीस परवानगी दिली नाही तर आंदोलन तीव्र करण्यासोबतच शुद्ध व मुबलक पाणीपुरवठ्यासाठी वेळ प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात प्रसाद कुलकर्णी, उमेश पाटील, शशांक बावस्कर, डॉक्टर सुप्रिया माने, सुषमा साळुंके, रुपाली माई, अमित बियानी, सुनील बोरवाडे, राजू कोन्नूर, उदयसिंह निंबाळकर, अरुण बांगड, संभाजी सूर्यकांत सूर्यवंशी, अमोल ढवळे, राम अडकी, बाळू भंडारी, दीपक काने, दीपक अग्रवाल, सुधीर मुचंडी, धनंजय सातपुते, अरुण हजारे, रवी बुगड, प्रकाश उत्तार, उत्तम बुगड, विजय कांबळे, अनिल पोते, सतीश आमने, धनंजय सातपुते, रियाज कोतवाल, दीपक लाटणे, अमोल मोरे, अमित पटवा, पंकज कोळी, अरिहंत पटवा, राजेश बांगड, अभिजित पटवा व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.